नमस्कार, मी त्रिशाली मगरे. आजच्या MVTV बातमीपत्रात आपले स्वागत आहे. ऐरोली नवी मुंबई येथे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी, आमदार मंदाताई म्हात्रे, सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी वृक्षारोपण करून वृक्ष लागवडीचा संदेश दिला.
ऐरोली नवी मुंबई येथे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी, आमदार मंदा म्हात्रे, सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी वृक्षारोपण करून वृक्ष लागवडीचा संदेश दिला. शनिवारी 1 जुलै रोजी किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र ऐरोली नवी मुंबई येथे 1 जुलै ते 7 जुलैपर्यंत वन महोत्सव सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत 4 कोटी वृक्षारोपण महामोहिमेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार मंदा म्हात्रे, सद्गुरू जग्गी वासुदेव, पत्रकार, विद्यार्थी व मोठ्या संख्येने नागरिक व अन्य मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्वत्र दिवसेंदिवस शहर निर्माण करण्यासाठी व घरं व बिल्डिंग बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे आणि त्यामुळे पाऊस कमी पडणे, शुद्ध हवेचे वातावरणातील प्रमाण कमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात जमिनीची झीज होत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी वृक्ष लागवड करणे व वृक्षाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. या सर्व गोष्टीची वित्त नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीरसे दखल घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शनिवारी ऐरोली नवी मुंबई येथे 1 जुलै ते 7 जुलैपर्यंत वन सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत 4 कोटी वृक्षारोपण महामोहिमेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पुष्परोपट्याचे वृक्षारोपण केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पिपळाच्या वृक्षाचे वृक्षारोपण केले. नंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी कडुलिंबाच्या रोपट्याचे लागवड केली. तसेच आमदार मंदा म्हात्रे यांनी वृक्षारोपण केले. तसेच यावेळी महाराष्ट्रभर झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देणारी 7 दिवस बाईक रॅलीचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. ही बाईक रॅली 7 दिवस महाराष्ट्रात विविध ठिकाणी फिरून वृक्ष लागवडीचा संदेश, पर्यावरण विषयक जनजागृती, वृक्षतोड थांबवणे, वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संदेश देणार आहे. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, जंगलाचे संवर्धन करणाऱ्या गावांचा सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व 10 लाखांपासून 1.5 लाख रुपयाचे बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाची सुरुवात संतांनी रचलेले वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे या व अशा अनेक अभंगांनी करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी, नागरिकांनी या अभंगांचा आनंद घेतला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड व संवर्धन विषयी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांना विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षाचे स्मृतिचिन्ह देण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम वित्त नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार, वन सचिव विकास खारगील यांनी गेल्या वर्षी 2 कोटी वृक्ष लावून 5 वेळा लिम्का बुक मध्ये रेकॉर्ड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व आपले मनोगत व्यक्त केले. विजयाताई रहाटकर, मंदाताई म्हात्रे, गणपत गायकवाड, संदीप नाईक, रवींद्र फाटक, महापौर चंद्रकांत सोनवणे, मुख्य सचिव श्री सुमित मलिक, श्री विकास खारगे, आमच्या बहिणी सपना बहिणी मुनगंटीवार, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य अतिथी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आपले वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि वन विभागाचे सचिव श्री विकास खारगे यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की मागच्या वर्षी 2 कोटी वृक्ष लावून या विभागानं 5 लिम्का बुकचे रेकॉर्ड तयार केले आणि आता आज स्वतःचेच रेकॉर्ड तोडत एकाच दिवशी 4 कोटी वृक्षांची लागवड या ठिकाणी करण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सर्वांच्या उपस्थितीत, आपल्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी झाली. खरोखर मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे सद्गुरूजींनी आपल्याला सांगितलं की कुठलीही संस्कृती, सभ्यता ही नदीच्या किनारीच जन्माला आली. पाणी हे आपलं जीवन आहे आणि खऱ्या अर्थानं आपण ज्या पर्यावरणाला वाचवण्याच्या संदर्भात प्रयत्नशील आहोत त्यामध्ये जल, जमीन आणि जंगल या 3 गोष्टीच्या आधारावर आपल्या पर्यावरणाचं रक्षण आपल्याला करता येऊ शकतं. जोपर्यंत या 3 गोष्टींचं संवर्धन आम्ही करणार नाही, गेल्या अनेक वर्षामध्ये आमची जमीन, आमची माती, आमची मृदा ही वाहून गेली आणि आमच्या जमिनीची सकसता जी आहे, उत्पादकता जी आहे ती कमी व्हायला लागली. मोठ्या प्रमाणात आम्ही वृक्षतोड केल्यामुळे प्रदूषणाचं एक मोठं संकट आमच्यासमोर उभं राहिलं आणि विशेषतः मोठ्या प्रमाणात दुष्काळाचं सावट हे आपल्यासमोर तयार झालं
आणि आमच्या पाण्याचं जलाचं संवर्धन न केल्यामुळे आमच्या नद्यांना आवश्यक त्या प्रकारे त्याचं संवर्धन न केल्यामुळे आज आमच्या नद्या आटलेल्या आपल्याला दिसतात, नद्यांचे नाले झालेले आपल्याला दिसतात, नद्या पूर्णपणे सुकलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे जल, जमीन आणि जंगल या तिन्ही गोष्टींचा प्रचंड विनाश हा आपण विकासाच्या नादामध्ये केला आणि त्याचा परिणाम असा आहे की कधी अतिवृष्टी आहे, कधी अवर्षण आहे आणि सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना आपल्याला करावा लागतो. ही आपत्ती म्हणायला नैसर्गिक आहे पण ती मानव निर्मित आहे, कारण आपण ज्या प्रकारे या पर्यावरणाचा ऱ्हास केला, नाश केला, त्यातनं ही आपत्ती आपण ओढवून घेतली आहे. महाराष्ट्र सरकारनं या तिन्ही बाबींवर अतिशय चांगलं काम करण्याचा निर्णय घेतला. सुधीर भाऊंच्या नेतृत्वात आम्ही 50 कोटी वृक्ष लावायचा निर्णय केला. वृक्षाचं आच्छादन 33% नेण्याचा निर्णय केला. आणि हे करत असताना केवळ घोषणा नाही किंवा आरंभशूर नाही, नाहीतर नेहमी वन विभागाच्या बद्दल किंवा वृक्षारोपणाबद्दल असं देखील लोक गमतीनं बोलतात की हे दरवर्षी त्याच त्या खड्ड्यांमध्ये नव्याने वृक्षारोपण करतात. पण या ठिकाणी मात्र असं झालेलं नाही. प्रत्येक खड्ड्याचा हिशोब आहे, लावलेल्या प्रत्येक झाडाचा हिशोब आहे, मागच्या वर्षीचं प्रत्येक झाड त्याचं जिओ टॅगिंग आहे, त्याचा लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आपल्याला माहिती आहे, त्याची अवस्था काय हे आपल्याला माहिती आहे. आणि मागील वर्षी 2 कोटी वृक्ष लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर 2.5 कोटी वृक्ष या महाराष्ट्रामध्ये लावण्याचा उपक्रम हा महाराष्ट्राच्या जनतेच्या साहाय्याने महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी केला. आणि आता पुन्हा यावर्षी देखील हे जे काही 4 कोटी वृक्ष लावायचे आहेत, या प्रत्येक वृक्षाकरता खड्डा कुठे आहे, त्या ठिकाणी कुठला वृक्ष लागणार आहे, इथपासनं तर त्याचं संपूर्ण संवर्धन, या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आज तंत्रज्ञानाचा, टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी आपण ठेवतो आणि खऱ्या अर्थानं हे वनाच्छादन आपण उभं करतो. दुसरीकडे पाण्याच्या संदर्भात देखील जलयुक्त शिवारसारखी योजना आपण तयार केली आणि मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्राचा विकास करून निसर्गाने पाण्याचे जे स्रोत दिलेले आहेत, निसर्गाने पाण्याची जी व्यवस्था केली आहे, या स्रोतांना पुनरुज्जीवित करायचं, या व्यवस्थेला पुनरुज्जीवित करायचं, पुनर्भरणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाण्याचे साठे जिवंत करायचे, नद्याच्या नद्या जिवंत करायच्या, असं एक मोठं काम हे जलसंवर्धनाचं राज्यामध्ये चाललं आहे. आणि त्यासोबत आमच्या भूमीच्या संवर्धनाकरता आता आपण सगळा वाहून गेलेला गाळ, आमची माती, आमची मृदा ही जी सगळी वाहून गेली आहे, आता आपण नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार, ज्यामध्ये हे वाहून गेलेलं सगळं जो गाळ आहे हा पुन्हा एकदा आपण आपल्या शिवारात आणणार आहोत, आपल्या जमिनीवर आणणार आहोत, आपल्या भूमीवर आणणार आहोत. आणि त्यातनं ही वाहून गेलेली जी जमीन आहे ही जमीन पुन्हा सुपीक होईल. अशा प्रकारे जल, जमीन आणि जंगल या तिन्ही गोष्टी योग्य प्रकारे संवर्धन करून पर्यावरणपूरक अशा प्रकारचं जीवन जगण्याचा उपक्रम हा आता आपल्या सरकारनं हातामध्ये घेतला आहे. मी सद्गुरुजींचे देखील आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगला उपक्रम सेव्ह रिव्हर हा उपक्रम हातामध्ये घेतला आहे. आय वुड लाईक टू ॲश्युअर यू सद्गुरू दॅट महाराष्ट्र विल पार्टनर विथ यू in the Save River movement, because I think today is a time when we realize that if we don't save our rivers, nobody can save us. It's not for the rivers, it's for us. It's for every single individual. It's for every single human being that we need to conserve, we need to preserve, and we need to replenish all our water bodies. So Maharashtra will take the lead, will be there when your yatra visits Maharashtra, and will also take up a huge campaign for saving our rivers. मी पुन्हा एकदा आज या निमित्ताने सुधीर भाऊंचं अभिनंदन करतो. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ती इतक्या उत्तम प्रकारे प्लॅन केलेली आहे. नर्सरीजच्या माध्यमातून या ठिकाणी झाडांची, वृक्षांची निर्मिती केली गेली आणि पहिला निर्णय आम्ही हा घेतला की 2 वर्षाच्या खालची झाडं आम्ही लावणार नाही. कारण 2 वर्षाच्या वरची झाडं जर असली तर त्याचं जगण्याचं प्रतिशत हे 70 ते 80%, 90% असतं. आणि म्हणून
मोठ्या प्रमाणात नर्सरीज तयार करून त्यातनं या झाडांची निर्मिती सुरू केली आणि आता त्या झाडांचं या ठिकाणी रोपण करून 50 कोटी वृक्ष हे निश्चितपणे 2019 सालापर्यंत आपण लावू हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा वन विभागाचं सुधीर भाऊंचं अभिनंदन करतो, ज्या संयुक्त वन संदन करतो आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा अशाच प्रकारे आपण वृक्ष लावण्याकरता भेटूया. फक्त टार्गेट तेव्हा 4 कोटी नसेल, तेव्हा 13 कोटीचं टार्गेट असेल. त्याकरता आपण सगळे तयारी करूया एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच या कार्यक्रमास उपस्थित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आदरणीय सद्गुरू, या ठिकाणी उपस्थित माननीय मंत्री अमरीश राजे, सर्व आमदार, खासदार आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना, सुधीर भाऊंच्या नेतृत्वाखाली मागच्या वर्षी अतिशय यशस्वीपणे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम महाराष्ट्रात त्यांनी यशस्वी केला आणि 2 करोड वृक्ष लावून मी ज्यावेळी त्यांना आणि त्यांच्या सचिवांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितले की 70% वृक्ष जिवंत आहे. हा प्रयोग अतिशय यशस्वी करून दाखवला. याबद्दल सुधीर भाऊंचं, त्यांच्या सचिवांचं आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये त्याचं महत्त्व काय आहे हे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे. इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट. आणि आपल्या पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याची आवश्यकता आहे. आणि यावर्षी त्यांनी हे टार्गेट 4 करोड ठेवलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी असं काही सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे की किती गड्डे झाले तेही त्यांना माहिती आहे आणि किती झाडं लागली तेही पण माहिती आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारचं प्लॅनिंग आणि ज्या प्रकारची योजना त्यांनी तयार केलेली आहे त्यामध्ये यावर्षी देखील महाराष्ट्रातली जनता असेल, सामाजिक संघटना, NGO, शिक्षण संस्था, कर्मचारी, राजकीय नेते या सगळ्यांच्या सहकार्यातून यावर्षीचंही टार्गेट सुधीर भाऊ निश्चितपणे पूर्ण करतील असा मला विश्वास आहे आणि याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. 2,83,00,000 वृक्ष लावून मिशनला यशस्वी केलं होतं. की ठरवलं की धरती मातेची ओटी हिरवी करायची असेल तर माझ्या धर्मपत्नी सोबत, सपना मुनगंटीवार सोबत हे वृक्ष लावण्यासाठी इथं मी जेव्हा आलो तेव्हा सांगायला मला आनंद होतो की 4 कोटी वृक्षाच्या समोर आज 4.5 कोटी खड्डे तयार झाले आहे आणि 4.5 कोटीपेक्षा जास्त वृक्ष या मिशन मध्ये लागतील हे आमच्या वेबसाईटवर महाराष्ट्राच्या जनतेने नोंद केली. हे खरं आहे की जीवन या शब्दातच जीव आणि वन, फॉरेस्ट या शब्दातच जीवनाचा अर्थ आहे. स्टँड फॉर फ्रूट अँड फूड, ओ स्टँड फॉर ऑक्सिजन, आर स्टँड फॉर रेन. मागच्या वर्षी वृक्ष लावायची सुरुवात केली, ईश्वराने संकेत दिला, अरे मानवा तू वृक्ष लाव, पाणी घालण्याचं काम मी करेन. मागच्याही वर्षी ईश्वराने संकेत दिला, याही वर्षी ईश्वराने संकेत दिला. मला आठवतं की जेव्हा मी विभागाच्या बैठकी घ्यायला जायचो, नाशिकमध्ये विभागाची बैठक घेतली, बैठकीची सुरुवात केली आणि मुख्यमंत्री महोदय पाऊस यायला सुरुवात झाली. मला वाटतं की ईश्वर सुद्धा आपल्याला संकेत देतोय. ज्या मानवाला मी सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणून या प्राणी मात्रामध्ये जन्म दिला, दुर्दैवाने तोच मानव, तो मानव वन से धन तक, वन हे खरं धन आहे हे विसरून गेलो. आणि मग 1820 मध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि आपला समज असा झाला की आपलं लक्ष म्हणजे औद्योगिक क्रांतीतून आपल्याला समाधान प्राप्त होईल. औद्योगिक क्रांती ही आपल्याला आपल्या जीवनाला बदलणारी एक क्रांती असेल. पण या शतकातली, या सहस्त्रकातली ही सर्वात मोठी अंधश्रद्धा झाली की औद्योगिक क्रांती ही अंधश्रद्धा अशी झाली की आपल्याला वाटतं की औद्योगिक क्रांतीने या पृथ्वी तलावावरचे सर्व प्रश्न सुटले. पण प्रश्न तर सुटले नाही. 1820 पासून या 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात
1820 ते 2017 पर्यंत आपण साधारणतः 50%च्या प्रगतीस ठेवली आणि त्याचा परिणाम आज आपण बघतोय. त्याचा परिणाम आज रोज या 35 पेक्षा जास्त जाती नसतो, दुर्मिळ होतो. आता आपल्यावरील सर्वांना हातात घेऊन लोकांच्या हृदयापर्यंत वृक्ष सर्व धर्माने वृक्षाचं महत्व आपल्याला समजायचं. आणि म्हणूनच मागच्या आणि आमचे गडकरी साहेब तर नेहमीच सांगतात की देयर इज ए विल देयर इज ए वे. गडकरी साहेब, तुम्ही कदाचित हे वाक्य विसरून जाल, पण आम्ही मात्र हे लक्षात ठेवून 50 कोटी वृक्षाचं मिशन हाती घेतलं आहे की जर आम्ही मनात आणलं तर हे करू शकतो. आज या कार्यक्रमाला सन्माननीय सद्गुरू आले, आशीर्वाद दिला आणि नुसता आशीर्वाद दिला. ईशा फाउंडेशनच्या माध्यमातून सद्गुरूंनी सांगितलं की मी तुमच्या राज्य सरकारसोबत MOU करायला तयार आहे. तसेच सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी महाराष्ट्रभर रॅली आयोजित करून नद्यांचे संवर्धन करण्याविषयी जनजागृती करणार असल्याचे सांगितले व आपले मनोगत व्यक्त केले. जय जय करुणाब्धे, जय जय करुणाब्धे. श्री महादेव शंभो. Namaskaram to all the dignitaries on stage, the Honorable Chief Minister. Since 1947, as a nation, we have many achievements. Our businesses have been built, our scientists have done incredible things. We are beginning to find a strong foothold in space. Of course, Gadkari ji is building roads at a record speed, and under the stewardship of the Honorable Chief Minister, Mumbai Stock Exchange is looking skyward, and Sudhir ji, this phenomenal project is being unleashed. There are many achievements, but the greatest achievement in independent India is that our farmers, with very minimal infrastructure, without any great modern scientific knowledge, just armed with traditional knowledge and wisdom, are feeding 1.25 billion people. All of us eating our breakfast today because of our farmers. या कार्यक्रमात झाडे लावा, झाडे जगवा व झाडांचे संवर्धन करण्यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत उपस्थित सर्व मान्यवरांनी शपथ ग्रहण केले. मी प्रतिज्ञा सुरू करतोय. वृक्ष देई छाया, वृक्ष देई फुलं, वृक्ष देई फळे, वृक्ष देई आधार, वृक्ष देई पाणी, वृक्ष देई संपन्नता. अशा या अनमोल वृक्षाकरिता या आपण सर्वजण मिळून आज येथे शपथ घेऊया. त्यांचे संवर्धन करील, इतरांनाही वृक्ष लावण्याकरता प्रेरित करील. भारत माता की. तसेच या वर्षात 4 कोटी वृक्ष लागवडीचा प्लॅनिंग असून येत्या 3 वर्षांमध्ये 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमात झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देत हरित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करण्यात आला. कॅमेरामॅन सूरज कांबळे, MVTV. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा करण्यासंदर्भातील सकारात्मक प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी महिनाभरातच येण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा करण्यासंदर्भातील सकारात्मक प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी महिनाभरात घेण्याची शक्यता आहे. 5 दिवसांचा आठवडा गेल्यास या 5 दिवसात दर दिवशी कामाची वेळ 45 मिनिटांनी वाढवून देण्यात महासंघाच्या वतीने शासनाला अनुमोदन करण्यात आले आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 5 दिवसाच्या आठवड्याचा प्रस्ताव मंजूर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. आता मुख्यमंत्री कधी आणि कोणता निर्णय घेतात याबद्दल उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV. 11वी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी 5 वाजता संपली. मात्र तोपर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे आपण प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडतो असे वाटल्याने विद्यार्थी तणावाखाली आहेत. 11वी प्रवेशात पारदर्शकता यावी म्हणून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पहिला अर्ज भरला तेव्हा त्यांना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत, पण अर्ज 2 भरायला सुरुवात केल्यावर अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. ऑनलाईन प्रक्रियेत गोंधळ झाल्याने 2 दिवस अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली होती. त्यानुसार गुरुवारी दिनांक 29 जूनला संध्याकाळी 5 वाजता अर्ज भरण्याची मुदत संपली. यावेळी पहिल्या अर्जाची 5722 विद्यार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती. अर्ज पडताळणी पूर्ण होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून पूर्ण होत नाहीत. त्यामुळे हे हजारो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडले आहेत. पण हे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडले नसल्याचे शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण यांनी स्पष्ट केले. पहिल्या यादीत या विद्यार्थ्यांची नावे लागणार नाहीत, पण त्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा अर्जात बदल करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यावेळी हे विद्यार्थी अर्ज पडताळणी पूर्ण करू शकतील असं त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV. रेशन कार्डवरील धान्य स्वस्त 1 वर्ष भाव जैसे ते ठेवणार. रेशनवरील तांदूळ, गहू आणि भरड धान्याचे भाव आणखीन 1 वर्षाने वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात दर 3 वर्षांनी रेशनवरील धान्याच्या भावाबाबत आढावा घेण्याची तरतूद आहे. UPA सरकारने 2013 मध्ये हा कायदा संमत केला होता. सध्या अत्यंत सवलतीच्या दरात 1 ते 3 रुपये किलो प्रमाणे देशभरातील 81 कोटींहून अधिक लोकांना रेशन दुकानामार्फत अन्नधान्य पुरवले जाते. यामुळे वर्षाकाठी सरकारच्या तिजोरी 1.5 लाख कोटी रुपयांचा बोजा पडतो. ब्युरो रिपोर्ट MVTV. मंत्रालयात प्रवेशासाठी लवकरच आधार कार्डची सक्ती केली जाऊ शकते. मंत्रालयात प्रवेशासाठी लवकरच आधार कार्डची सक्ती केली जाऊ शकते. गृह विभागाने सुरक्षिततेच्या दुपट्टीने तशी सूचना केली आहे. गृह विभागाने केलेल्या विविध सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग एक आराखडा तयार करीत असून त्याची अंमलबजावणी येत्या 6 महिन्यात केली जाणार आहे. मंत्रालयात येऊन विष प्राशन करणे, गोंधळ घालणे, आत्महत्येचा इशारा देणे असे प्रकार सध्या वाढीस लागले असून त्यातून तणाव निर्माण होतात. या प्रकारांवरही नियंत्रण आणले जाणार आहे. यापुढे तुम्हाला मंत्रालयात ज्या मजल्यावर काम असेल त्याच मजल्यासाठीचा प्रवेश पास दिला जाईल आणि तो पास गळ्यात टाकून जावे लागेल. त्यावर नमूद केलेल्या मजल्या व्यतिरिक्त कुणी भलत्याच मजल्यावर गेले तर साध्या वेशातील पोलीस तात्काळ मजाव करून तुम्हाला परत पाठवतील. आधार कार्डमुळे संबंधित व्यक्तीचे नाव, गाव, पत्ता यासह विविध प्रकारची माहिती मंत्रालय सुरक्षा यंत्रणेला 1 क्लिकवर कळू शकेल. ब्युरो रिपोर्ट MVTV. धन्यवाद. आजच्या बातमीपत्रात इतकेच. उद्या पुन्हा भेटूया. नमस्कार.